उदय फापाळे तुमच्यासाठी घेऊन येत आहे एनव्ही स्टुडिओजतर्फे एक नवी कोरी वेब सिरीज. हिचं नाव आहे द आयडल्स. तर मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण येणारं पूर्ण वर्ष पाहणार आहोत. तालुक्यातील, जिल्ह्यातील, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वेगवेगळे कला, साहित्य व वाङ्मयातील एक वेगवेगळे प्रकार, नवीन नवीन माणसांना भेटणार, नवीन नवीन जागी जाणार, नवीन नवीन गोष्टी करणार, याच सिरीजचा एक भाग आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, छत्रपती हे नाव घेतलं की आपल्याला डोळ्यासमोर येतं तो निश्चयाचा महामेरू, महाराष्ट्राचा आराध्य श्री छत्रपती शिवराय. मित्रांनो, याच छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी म्हणजे जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध गीतकार श्री शरद कसबे यांच्या लेखणीतून अवतरलेलं श्री दैवत छत्रपती या गाण्याचं मेकिंग व साऊंड रेकॉर्डिंग आज आपण पुण्यामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता जाणार आहोत थेट डीपकिक स्टुडिओ पुणे येथे व जाणून घेऊया दैवत छत्रपती या गाण्याबद्दल. तर चला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज आपण पुण्यामधील विश्रांतवाडी येथे डीपकिक स्टुडिओमध्ये आलेलो आहोत. कारण हे तसंच आहे, आज आपण शिवाजी महाराजांवर जुन्नर तालुक्यातील गीतकार शरद कसबे यांनी गीत लिहिलेलं आहे. त्यानिमित्ताने आज आपण या स्टुडिओमध्ये आलेलो आहोत त्या गीताचं रेकॉर्डिंग व मेकिंगसाठी. आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया की या गीताचे त्यांच्याबद्दलचे अनुभव. त्याचप्रमाणे हे गीत ज्यांच्या मुखातून गायलं गेलेलं आहे ते राडा राडा फेम, शालू नाच ग फेम विशाल चव्हाण यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. तर प्रथमतः आपण विचारूया विशाल चव्हाण यांना की त्यांचा या गाण्याबद्दलचा अनुभव काय आहे. नमस्कार. नमस्कार. तर सर, तुम्ही याच्या आधी राडा राडा किंवा शालू नाच गा यांसारखी गाणी केलेली, एकदम एक लोकगीताच्या पठडीमध्ये, आणि असं गाणं आहे की एक महाराजांचं किंवा एका महापुरुषाचं गाणं. तर त्यातला फरक आणि हे गाणं करतानाचा फरक काय तुम्हाला जाणवलं? महापुरुषांचं गाणं, महापुरुषांवरती भरपूर गाणी केलेली. शिवाजी महाराजांचं पण आधी एक केलं होतं गाणं, पण ते या बाजाचं नव्हतं, लोकगीत बाजाचं. या गाण्याची गीतकार जुन्नर तालुक्याची, त्यांना तोफ म्हणतात, लेखणीची तोफ असे शरद कसबे यांनी हे गाणं लिहिल्यानंतरच मला सांगितलं होतं की या गाण्याचा बाज लोकगीताचा पाहिजे. त्यामुळं हे लोकगीतेच्या बाजाने गाणं बनवलेलं आहे. त्याआधी बाबासाहेबांची भरपूर गाणी आम्ही केली. भीमाचं गाणं डीजेला वाजतं, त्याचप्रमाणे अय भावा आता जय भीमच्या हवा जे आता नवीन येणार आहे, त्याचप्रमाणे हे पण गाणं. ह्या गाण्याचा अनुभव म्हणजे शिवनेरीवर शिवबा जन्माला, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं जे दैवत छत्रपती, इतके छान हे गाणं लिहिलेलं आहे. गायला पण तितकंच खूप मजा आली. गाणं बनवलं हे लोकगीत वादने. त्यामुळं मला वाटते जुन्नर तालुका असो किंवा कुठेही मराठा माणूस जिथं आहे, मराठाच काय पण इतर समाजाचे लोक जे शिवाजी महाराजांना मानतात, अशा प्रत्येक लोकांच्या मनात घर करणारं हे गाणं आहे. आणि अतिशय सुंदर हे गाणं रेकॉर्ड झालं. आत्ताच त्याचं रेकॉर्डिंग झालं आणि सुंदर लिहिलं गाणं शरद कसबे. थँक्यू सर. मित्रांनो, आता आपण ह्या गाण्याचं ज्यांनी एडिटिंग किंवा आपण जे म्हणतो की साऊंड रेकॉर्डिस्ट, आपले या डीपकिक स्टुडिओचे साऊंड रेकॉर्डिस्ट श्रीधर मोरे यांना विचारूया की या गाण्याबद्दलचा त्यांचा अनुभव काय. श्रीधर, यापूर्वी बरेच गाणी केली विशाल सरांबरोबर, पण हे गाणं करताना एक खूप छान अनुभव आला की मेन म्हणजे हे गाणं करताना महाराष्ट्राचं एक जे पारंपरिक वाद्य किंवा पारंपरिकता जी आहे ती त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल, आता जेवढी गाणी बॉलिवूडमध्ये किंवा कुठे इथे होतात त्या गाण्याला कृत्रिम वाद्य वापरले जातात सॉफ्टवेअर मधून काही, तर तसं न करता ह्या गाण्यामध्ये अगदी लाईव्ह ढोलकी, चंडा, दिमडी, टिंबाली, बगलबच्चा अशी काही महाराष्ट्राची मूळ वाद्य ज्याच्यामुळे महाराष्ट्र दिसून येतो लोकांना, ती वाद्य ह्या गाण्यामध्ये रेकॉर्ड झालेली. महाराष्ट्राचा खरा बाज ह्या गाण्यामध्ये दिसून येतो आणि ती रेकॉर्ड करतानाच अंगावर शार येत होते. आता जेव्हा ते रिलीज होईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये नक्कीच खूप चांगलं दणगावर. थँक्यू सर. तर मित्रांनो, आपण ऐकलं की या एक मराठीचा एक बाज, मराठी संस्कृती दाखवणारे आपल्या जुन्नर तालुक्यातीलच गीतकार शरद कसबे यांनी लिहिलेले हे गाणं. आता आपण भेटूया स्वतः त्या हस्तीला की ज्यांच्या लेखणीतून, की जसं विशाल सरांनी सांगितलं आपल्याला की शरदाच्या लेखणीतून गाजती, तर त्यांना विचारूया त्यांना या लेखनाचा अनुभव काय. शरद भाऊ, तुम्हाला हे गाणं लिहायचं होतं
तेव्हा तुमचा काय अनुभव होता किंवा तुमचा काय दृष्टिकोन होता की तुम्ही हे गाणं अशा प्रकारे मांडले प्रेक्षकांसमोर? मी ज्या गावात जन्मलो, त्या तालुक्यात जन्मलो, ते असं शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, त्या गावात छोट्याशा गावातून शिवनेरी महाराजांबद्दल लिहिण्यासाठी मला शब्द मिळाले, मी माझं भाग्य समजतो. आणि विशाल सरांबरोबर काम करत असताना आरची परशाचं गाणं असो, मुजराकर ह्या गाण्याचं त्यांचं नवीन गाणं येते, त्या गाण्यासोबत बी काम करत असताना खूप मजा आली. आणि यापुढेही मी विशाल सरांबरोबर भरपूर आमची गाणी येणार आहेत, त्यामुळं प्रेक्षकांना नक्कीच ती गाणी आवडतील. त्यानंतर अजून एक गाणं आहे त्यांचं बाबासाहेबांवर लवकरच गाणं येते एक नवीन, ते जीवन पटावर आधारित ते गीत आहे, ते गाणं हे करतो आपल्या. आणि पहिल्यांदाच कोरसला अयुब कसब्यांनी बी आवाज दिलेला आहे. छान आवाज याचा, चांगला आहे. धन्यवाद सर. तर मित्रांनो, आपण नक्कीच त्याची वाट बघूया. आणि एक आपल्या जुन्नरमधील असल्याने, एक मनात शिवरायांचा ठसा असल्याने आपण नक्कीच ते गाणं पाहूया. तर मित्रांनो, आत्ताच आपण जाणून घेतलं की गाणं बनलं कसं. महाराष्ट्राच्या आराध्य देवताला एक वेगळ्या प्रकारचा मानाचा मुजरा या टीमने दिला आहे. तर मित्रांनो, यात एक व्यक्ती मिसिंग होती, ती म्हणजे या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण ज्यांनी केलं, त्या गाण्याचे सिनेमॅटोग्राफर स्वीटी नेरकर. तर चला मित्रांनो, आता आपण भेटूया त्यांना. आपण आता भेटायलाच आलेलो आहोत. आपण भेटूया स्वीटी नेरकर. तर छान. नमस्कार मित्रांनो, मी विकी नेरकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गाण्याचा मी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करतो आहे. तर या गाण्याबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव शहरातील आमचे मित्र शरद भाऊ कसबे यांनी हे गाणं लिहिले आणि ते खूप उत्तम प्रकारे लिहिले. आणि संगीतकार विशाल साजन यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते संगीतबद्ध देखील केले. आणि विशाल सरांनी ते खूप चांगल्या पद्धतीने गायलं आहे आणि मी प्रत्यक्षदर्शी आहे त्या गाण्याचा. तर खूपच छान पद्धतीने ते गाणं चित्रित झालं आहे किंवा मग संगीतबद्ध झाले. आणि मोरे सर असतील, त्यांनी खूप छान त्याची संगीत अरेंजमेंट वगैरे केली आहे आणि खूपच मस्त गाणं झालं आहे. जुन्नर तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर या गीताची एक प्रकारची हवा ती या निमित्ताने राहणार आहे. शिवजयंतीला आम्ही हे गाणं रिलीज करतो आहे. तर सर्वांना ही विनंती राहील की नक्कीच हे गाणं सर्वांनी अप्रिशिएट करावं. आणि हेच मी या निमित्ताने सांगेल. खूप मजा आली या टीमसोबत काम करून. आणि यानंतरही त्यांची बरीच गाणी आहेत, त्याच्यासाठी पण मी त्यांच्यासोबत काम करणार आहे. आणि खूपच खेळमेळीच्या वातावरणात हे गाणं रेकॉर्ड झालं आहे. तुम्ही पाहालच येत्या 15 मार्चला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हे गाणं आम्ही प्रदर्शित करतो आहे. तर तुम्ही नक्कीच पहा. धन्यवाद. धन्यवाद विकी सर. विकी सरांचे मी आभार मानतो. तर मित्रांनो, या महाराष्ट्राच्या राजाला एक मानाचा मुजरा आमच्या एनव्ही स्टुडिओजतर्फे. आणि तुम्हाला सुद्धा आमची विनंती राहील की त्या 15 मार्चला तुम्ही दैवत छत्रपती हे गाणं आमच्या चॅनलला बघा. त्याचप्रमाणे 15 मार्च हे गाणं नारायणगावमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने रिलीज होत आहे. तर तुम्ही नक्की पाहावं अशी आमची विनंती राहील. तर मित्रांनो, आमच्या एनव्ही स्टुडिओज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे खाली दिलेल्या रेड बटनावर क्लिक करा आणि ते आयडल शोचा आनंद घेता. धन्यवाद.